तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण शिवलिंगावरती बेलपत्र योग्य पद्धतीने कसे वाहावे, किती अर्पण करावे, कोणते बेलपत्र अर्पण करू नये, बेलपत्र कधी तोडावे, कधी तोडू नये, अशी बेलपत्राविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही शिवलिंगावरती हजारो लाखो फुले वाहिली आणि त्याचबरोबर जरी एखादं बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती वाहिलं तर त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होतो, कारण बेलपत्र हे महादेवांना खूप प्रिय आहे। असे म्हणतात की देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकरांची बेलाच्या पानांनी पूजा केली होती, म्हणून बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत। तर बेलपत्र 3 ते 11 दल या प्रकारे असतात। जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानलं जातं। 3 पेक्षा जास्त दल असणारे बेलपत्र तुम्ही शिवशंकरांना वाहिलं तर तुमची कोणतीही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते।